डोरेमॉनच्या पॉकेटमध्ये जसे गॅजेट असतात तसे मार्केटमध्ये प्रोडक्ट यायला लागले आहेत. आता असाच हा एक नवीन प्रोडक्ट आहे जो आहे एक साचा. आता साचा म्हणायला गेलात तर हा दिसायला छोटा आहे पण ह्याची कामं खूप मोठी मोठी आहेत. जसं मूर्ती लहान आणि कीर्ती महान. घरी तर आपण नमकीन वगैरे बनवतात ना. आता सणसूत येणार आहे म्हणजे चिवडा, फरसाण, चकली, सांडगे जर घरी बनवायचे असतील तर हा साचा तुम्हाला खूप इझी आहे. आपल्या घरात तर सगळ्यांचे साचे असतात. तुम्ही आता बघा या साच्याची कमाल कशी आहे ती. दादानी फक्त 2 बोटांनी हा साचा दाबला आहे आणि इथे चकली तयार झालेली आहे. ती पण चकलीची डिझाईन बघितलं किती छान पडली आहे ती. आता पुन्हा दादानी असं 2 बोटांनी दाबलेला आहे आणि हा बनवलेला आहे मोदक. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर उकडीचे मोदक खातो आणि तळलेले मोदक खातो, तर हे माव्याचे, खव्याचे, नाहीतर गाजर हलव्याचे, नाहीतर खोबऱ्याच्या किसाचे मोदक बनवण्यासाठी तुम्हाला खूप बेस्ट आहे. शेव तर बनवली, चकली बनवली. आता दादा बनवणार काय आहे ते आपण बघूया. आणि या साच्याला असं 2 बोटांनी दाबून बनवली आहे. आता ही पापडी, अरे बापरे, पापडीची डिझाईन बघितला तुम्ही किती युनिक आहे ती. अशी पापडी तुम्ही खाल्ला असाल पण फक्त दुकानातून विकत घेऊन खाल्ला असाल. पण खूप जणांना हे दुकानातून विकत घेतलेलं आवडत नाही. पण तुम्ही हे घरी बनवू शकता, ते पण फक्त 15-20 मिनिटांमध्ये. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, साच्याला लावून घ्यायचंय तेल, त्याच्यात टाकायचं आहे हे पीठ. जादू आहे ती फक्त या 2 बोटांची. तुम्ही बघू शकता साच्या दाबल्यावरती तुम्ही हव्या त्या आकाराची चकली, हव्या त्या आकाराचे खाद्यपदार्थ तुम्ही बनवू शकता फक्त 100 रुपयामध्ये. तेव्हा मला असं वाटलं अरे खरंच माझं पण काम खूप हलकं होईल. मी तर हा साचा घेतला आहे. तुम्हाला हा साचा घ्यायला आवडेल का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.